पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडल्यानंतर कशा प्रकारची हिरवळ आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळत असते. डोंगरसुद्धा अत्यंत सुशोभित दिसत असतात पावसाच्या त्या स्पर्शामुळे. मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा धम्माचा स्पर्श झाला असेल, बाह्य स्वरूपामध्ये मनुष्य कशाही प्रकारचं जीवन जगत असेल तर तो सुखाला प्राप्त होत नसतो, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर धम्माचा स्पर्श मनुष्याच्या जीवनाला झाला असेल तर हे वाळवंट रूपी जे मन आहे, या वाळवंट रूपी मनाला धम्म हा अत्यंत हिरवगार करत असतो, त्याला शोभिवंत करत असतो, त्याला शोभायमान करत असतो. ज्याप्रमाणे पावसामुळे डोंगरसुद्धा हिरवीगार होत असतात, अगदी तशाच प्रकारे मनुष्याचं मन धम्माचं आचरण केल्यामुळे प्रसन्न होत असते, आनंदी होत असते आणि त्यामुळे धम्माचं आचरण करणे हे आपल्या जीवनातील आद्य कर्तव्य आपण समजून जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम.